रोज रोज चपाती भाजी खाऊन मुलंही कंटाळतात आणि टिफिनला तेच तेच बघून मुलं जेवत नाहीत। त्याच्यामुळे ही टिफिनसाठी पण खूप छान रेसिपी आहे किंवा तुम्ही घरामध्ये मुलं जर स्कूलवरून आली तर त्यांना ही पटकन झटपट बनवून देऊ शकता। आणि ज्या पदार्थात चीज आहे म्हटल्यावर तो पदार्थ मुलं आवडीने खातातच। तर हे माझ्या मुलीसाठी मी बनवत होते कारण की ती व्हेजिटेबल खाती सर्व। आणि माझा मुलगा व्हेजिटेबल अजिबात खात नाही आणि कांदा हा प्रकार त्याला आवडतच नाही। पोह्यामध्ये जरी कांदा त्याला आला तरी तो पोहे खातच नाही, त्याच्यासाठी प्लेन पोहे बनवावे लागतात। तर मी हे मुलीसाठी बनवत होते। तर मी एक कांदा घेतला, तो असा चिरून घेतला, म्हणजे जास्त बारीक पण नव्हता केला। नंतर ढोबळी मिरची आणि टोमॅटो पण त्याच आकाराचे चिरून घेतले आणि थोडंसं बटरमध्ये ते सॉटे करून घेतलं। त्यात थोडासा मॅगी मसाला, लाल तिखट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून ते छान 2 मिनटं सॉटे करून घ्यायचं, परतून घ्यायचं। त्यानंतर माझा मुलगा, त्याला पण स्कूलमध्ये म्हणजे ॲक्टिव्हिटी देतात, तर त्यांनी पण सँडविच वगैरे स्कूलमध्ये बनवलं होतं काकडीचं टोमॅटोचं। तर मग तो म्हटला मम्मी मी तुला मदत करतो, तर त्यामुळे त्यानेसुद्धा मला हेल्प केली। तर त्याचं ब्रेडला त्यांनी सॉस लावलं, त्यानंतर चीज पण त्यांनीच किसलं। तर इथे मग मी जे हे चीज सँडविच मेकर आहे माझ्याकडे, तर त्याला बटर लावून घेतलं दोन्हीकडे आणि म्हणजे मग त्यानंतरून ते जे सँडविच होतं ते मी त्यात ठेवलं आणि छान असं गॅसवरती दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतलं। तर खूप टेस्टी आणि छान होता, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे ते दिसत होतं। तर ही भन्नाट रेसिपी तुमच्याही मुलांना तुम्ही खाऊ घाला, तर मुलंही खूप आवडीने खातील। आणि त्यानंतर हे मुलीसाठी बनवत होते, तर इथं माझ्या मुलीनीच बनवले होते। तिला पण अशी आवड आहे, मी काही करत असेल तर ती पण मला हेल्प करत असते। तर इथे तिने मला ब्रेडला सॉस वगैरे लावून दिला। तर मेयोनीज पण लावू शकता तुम्ही, मेयोनीजने पण अजून चव येते। तर माझ्याकडं नव्हतं, मेयोनीज संपलं होतं। मग त्यानंतरून त्याच सॉस लावल्यानंतर त्याच्यावरती जो भाज्या परतल्या होत्या त्या भाज्या पण त्याच्यावरती ठेवून घेतल्या आणि त्यानंतरून चीज क्यूब आहे ती छान किसून घेतल्या। तर माझ्याकडे स्लाईस पण नव्हते चीजचे, नाही तर स्लाईस पण तुम्ही ठेवल्यानंतर खूप छान टेस्टी लागतं हे। तर मग किसून घेतलं। त्यानंतरून मग सँडविच मेकरला परत बटर आहे ते लावून घेतलं। तर इथे बटर बघा खूप असं लगेच म्हणजे वितळत होतं, कारण की ते गरम होतं सँडविच मेकर त्याच्यामुळे। आणि मग त्यानंतरून ते ब्रेड त्याच्यावरती ठेवले आणि गॅसवरती हे पण छान भाजून घेतलं, दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतलं आणि खूपच पटकन होती ही रेसिपी। तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला पण कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय मैत्रिणींनो।